जरांगेंनी 3 महिन्यानंतर पुन्हा एकदा उपोषणास्त्र काढलंय। त्यासाठी त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणजे 17 सप्टेंबरचा मुहूर्त देखील निवडलाय। मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलन रॅली काढून जरांगेंनी महाराष्ट्र ढवळून काढलाय। आता या उपोषणाची सरकार दखल घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पाहूया। उपोषणासाठी जरांगे पुन्हा मैदानात। मराठा आरक्षणासाठी 17 सप्टेंबर पासून उपोषण। सरकारची पुन्हा डोकेदुखी वाढणार। गेल्या वर्षभरापासून राज्यात मराठा आरक्षणावरून जरांगे आणि सरकारमध्ये संघर्ष पेटलाय। स्वतंत्र मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नसल्याच्या भीतीमुळे ओबीसी मधूनच आरक्षणाची मागणी जरांगेंनी केली। त्यामुळेच सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणीही जरांगेंनी केली। त्यानंतर थेट याचा कायदाच करण्याची मागणी जरांगेंनी केली। मात्र यावर ओबीसी संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे हा वाद चिघळलाय। सरकारचीही मोठी अडचण झाली। त्यामुळेच हा तिढा वाढला असून जरांगेंनी पुन्हा एकदा 17 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाची हाक दिली। त्यासाठी त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा मुहूर्त निवडला। मी तर मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी कठोर आमरण उपोषणाला बसणारच आणि ते 16 तारखेलाच बसणार आहे। 17ला मुक्ती संग्राम दिन आहे, कारण मी 16ला 12ला रात्रीपासून सुरुवात करणार आहे। मी झुंजणार आहे मराठ्यासाठी। जरांगेंनी नुकत्याच काढलेल्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅलीला मोठा प्रतिसाद मिळालाय। पराभवाच्या धसक्यानं सत्ताधारी आमदार आणि महायुतीचे अनेक नेते जरांगेंची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा करतायत। मात्र जरांगेंचा फडणवीसांच्या विरोधातला रागही शमायला तयार नाही। त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। तर मुख्यमंत्र्यांनी मात्र मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचा पुनरुच्चार केला। सरकार मराठा आरक्षणच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे। सरकारने आम्ही निर्णय घेतला, मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं, ते टिकवलंय। काही लोक विरोधामध्ये गेले, खरं म्हणजे ते कोण आहेत याचा देखील मनोज जरांगे पाटील यांनी विचार केला पाहिजे। हे आरक्षण रद्द व्हावं यासाठी कोण